आता बातमी येते आहे एक खंडाळ्याच्या घाटातून, कारण खंडाळा स्टेशनच्या पुढे असणाऱ्या एका बोगद्यामध्ये एक मोठा दगड मुख्य रेल्वे लाईनवर पडलेला आहे आणि एक अपघात झाल्याचं समजतंय। याच वेळेस या बोगद्यामध्ये 4 रेल्वेचे कर्मचारी काम करत होते। 3 जण जखमी झालेत आणि दुर्दैवानं एकाचा या मध्ये मृत्यू झालेला आहे असं समजतंय। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। नाझीम, काय नेमकी घटना आहे आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे? रेल्वे वाहतूक तर सुरळीत आहे। फक्त एक 20 ते 25 मिनिटं उशिरा या ठिकाणी रेल्वे सेवा धावत आहेत। परंतु ज्या पद्धतीनं हा दगड या ठिकाणी कोसळलेला आहे, त्या ठिकाणी रेल्वेचे 4 ते 5 कर्मचारी जे आहेत ते त्या ठिकाणी कार्य करत होते आणि मोठा दगड या ठिकाणी कोसळल्यामुळे यामध्ये 3 कर्मचारी जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत, तर एकाचा जागीच मृत्यू झाल्याची देखील माहिती लोणावळा रेल्वे प्रशासनाकडून मिळते। गंभीर बाब ही आहे की ज्या पद्धतीने ही जर दगड कोसळत असतील खाली, एखादी रेल्वे येण्याआधी जर अशा प्रकारचा मोठा दगड जर त्या ठिकाणी कोसळला तर निश्चितच मोठा या ठिकाणी हानी होऊ शकते आणि अनेकांचे बळी देखील त्यामध्ये जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता यापुढे रेल्वे प्रशासन कशा पद्धतीनं पावलं उचलतं आणि खंडाळा जो बोगदा आहे त्या बोगद्यातील इतर ज्या दरडी लूज झालेल्या आहेत त्यावरती कशा पद्धतीनं कार्य करतं हे फार महत्त्वाचं राहणार आहे। मयुरेश, धन्यवाद नाझीम, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। काही दिवसांपूर्वी दरड कोसळल्यामुळे खंडाळ्याच्या घाटातला एक्सप्रेस हायवे चर्चेमध्ये आला होता आणि आता रेल्वे ट्रॅक सुद्धा सुरक्षित नाही असं दिसतं आहे।